हे शेतकऱ्यांचा जो मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना जे अनुदान मिळालेलं आहे ते अनुदान या लोकांनी लाटलेलं आहे, परस्पर वर्ग केलेला आहे। जर का यांचे सर्व ऑनलाईन ट्रान्झॅक्शन चेक केले तर निश्चितच यांचं बरंच मोठं रॅकेट बाहेर निघेल। आणि हा गुन्हा किती वाजता दाखल केला? सकाळी 3 वाजता। म्हणजे सर्व काळे कृत्य यांनी करायची आणि अंधाराचे गुन्हे दाखल करायचे। आणि कोणाला? तर 2 कर्मचाऱ्यांना त्याच्यात आरोपी करण्यात आलं। माझं स्पष्ट मत आहे, हे 1-2 कर्मचाऱ्यांचं काम नाही, हा कोटी 2 कोटीचा घोटाळा नाही, हा तब्बल 40 ते 50 कोटीपर्यंत हा घोटाळा जाईल। म्हणून याची खरी चौकशी होण्यासाठी या गुन्हेगारांना एकालाही अटकपूर्व जामीन मिळणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी। जळगावच्या पाचोऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या अनुदानातून करोडो रुपयांचा घोटाळा समोर। शेतकऱ्यांप्रती आपुलकी ठेवणारे संदीप महाजन यांनी या घोटाळ्याचा केला पर्दाफाश। नमस्कार। आज 1 सप्टेंबर माझं जे अन्न पाणी त्याग हे जे उपोषण सुरू आहे, हे शेतकऱ्यांचा जो मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना जे अनुदान मिळालेलं आहे ते अनुदान या लोकांनी लाटलेलं आहे, परस्पर वर्ग केलेला आहे। आणि ते म्हणजे इतक्या पद्धतशीरपणे की जर का यांचे सर्व ऑनलाईन ट्रान्झॅक्शन चेक केले तर निश्चितच यांचं बरंच मोठं रॅकेट बाहेर निघेल। सर्वप्रथम माझ्याकडे जे 2 शेतकरी आले, मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी मला लेखी तक्रार दिली, ॲफिड्यूट करून दिलं आणि त्या जोरावरच मी वरिष्ठांपर्यंत अगदी दिल्लीपासून तर स्टेट लेवलपर्यंत माझ्या तक्रारी केल्या। एवढंच नाही, अँटी करप्शनकडे देखील माझी तक्रार दाखल आहे, ईडीकडे देखील मी तक्रारी दाखल आहे। आणि याच्या आधारावर ह्या चौकशा सुरू झाल्या। चौकशा अशा तशा नाही, दही अंडीची सुट्टी होती, पोळ्याची सुट्टी होती, शनिवार रविवार सुट्ट्या होत्या, तरी महसूल प्रशासनामध्ये 24 तास सर्व कर्मचारी या सर्व घोटाळ्याची पडताळणीसाठी बसलेले होते। ज्यांचे पैसे खात्यावर देता येतील त्यांचे पैसे त्यांनी रात्रभर ट्रान्सफर केले, शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांची नावं आणली, त्यांना पैसे दिले। आणि शेवटी जेव्हा हळूहळू हे 1 नव्हे 2 नव्हे 50 नव्हे तर 60 नव्हे 70 लाख 80 लाख असं हळूहळू जेव्हा राकेट बाहेर निघालं तर हा आकडा जेव्हा 1,22 लाखापर्यंत पोचला तेव्हा महसूल प्रशासनाला नाईलाज झाला आणि त्यांनी अखेर गुन्हा दाखल केला। आणि हा गुन्हा किती वाजता दाखल केला? सकाळी 3 वाजता। म्हणजे सर्व काळे कृत्य यांनी करायची आणि अंधाराचे गुन्हे दाखल करायचे। आणि कोणाला? तर 2 कर्मचाऱ्यांना त्याच्यात आरोपी करण्यात आलं। माझं स्पष्ट मत आहे, हे 1-2 कर्मचाऱ्यांचं काम नाही, हा कोटी 2 कोटीचा घोटाळा नाही, हा तब्बल 40 ते 50 कोटीपर्यंत हा घोटाळा जाईल। म्हणून याची खरी चौकशी होण्यासाठी या गुन्हेगारांना एकालाही अटकपूर्व जामीन मिळणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी। त्याचबरोबर हा सदरचा गुन्हा ईडी आर्थिक गुन्हा शाखेकडे हा वर्ग करून यामध्ये जे कोणी अधिकारी असतील, सगळ्यात पहिले अधिकारी तहसीलदार 2019 पासून जे तहसीलदार असतील तर आतापर्यंत सगळ्या तहसीलदारांच्या चौकशा करा, तिथून तर त्यांचे कर्मचारी शिपाई जे असतील त्यांच्या चौकशा, त्यानंतर ई सेवा केंद्र जे आहेत ज्यांच्याकडून ट्रान्झॅक्शन झालेले आहेत त्या ई सेवा केंद्रवाल्यांच्या चौकशा, त्यांच्या प्रॉपर्टींच्या चौकशा आणि कोण तो याचा मुख्य सूत्रधार आता पहिल्यांदा आरोपी करण्यात आलेला अमोल, त्याची सुद्धा खाजगी मालमत्तेची पुण्याच्या फ्लॅटची ही सर्व चौकशी या ठिकाणी व्हायला पाहिजे अशी माझी ही प्रांजलमध्ये मागणी आहे। आणि ज्या शेतकऱ्यांचा मलिदा यांनी खाल्लेला आहे त्या शेतकऱ्यांना हा पूर्ण पैसा वर्ग व्हायला पाहिजे। हे 2019 पासून तर आजपर्यंत ज्यांना अनुदान प्राप्त झालेलं आहे त्या प्रत्येक गावाच्या तलाठी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, सेक्रेटरी, सदस्य या सर्वांच्या खात्यावरती PDF तयार करून सगळ्यांना ती PDF पाठवण्यात यावी, जेणेकरून शेतकरी त्याच्या आधारावरती आपापल्या गावात कोणाचं अनुदान किती रुपये आलेलं आहे, कोणाला किती पैसे आलेले आहेत
आणि ते मिळालेले आहेत की नाही मिळाले याची पडताळणी करीन आणि स्वतःहून जागृत होऊन याच्या तक्रारी करतील। यासाठी 2019 पासून तर आजपर्यंत शेतकऱ्यांना जे पण काही अनुदान मिळालेलं असेल त्याची यादी या संबंधित गावाला पोहोचावी ही माझी प्रांजलमते मागणी आहे। धन्यवाद।